सर्वांना नमस्कार. मावळा मी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपला विषय आहे पेंटिंगच्या संदर्भात. तर प्रत्येकाकडे जन्मताच एक कला देवाने दिलेली असते. तशीच माझ्याकडे एक कला उगवलेली आहे पेंटिंगची, आणि हा विषय आज आपण बघणार आहे. तर मी या पांढऱ्या शुभ्र भिंतींना बोलकी करण्याचं काम केलं आहे ते माझ्या पेंटिंगच्या कलेतून. आणि त्यासाठी मी माझ्या मनातील ज्या काही कल्पना आहेत त्या या भिंतीवर उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्यांच्या कोणाकडे ही पेंटिंगची कला असेल त्यांच्यासाठी माझं एक सजेशन आहे की तुम्ही पेंटिंग परफेक्ट करण्यासाठी पेंटिंगचं प्रॅक्टिस कायम करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि पेंटिंगसाठी आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्यांचीही माहिती असणं आवश्यक आहे. आणि जितकं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही पेंटिंग आणि हाताचं मुवमेंट एकदम करेक्ट करू शकता. आता मी या पेंटिंगसाठी वापरलेल्या मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला या पेंटिंगबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला विचारू शकता. तसेच पेंटिंग आणि स्केचिंग संदर्भात काही कोणाच्या शंका किंवा प्रश्न असतील तर त्याही मला विचारू शकता. मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर ही मी पेंटिंगची व्हिडिओ बनवलेली आहे. तर यामध्ये मी पक्षी, प्राणी, तसेच डिझाईन आणि आध्यात्मिक या प्रकारची काही चित्रे मी पेन्सिलच्या साहाय्याने स्केच करून घेतलेले आहेत प्रथमतः. आणि त्या पेंटिंग पूर्ण करताना मी त्या पेंटिंग परफेक्ट कशा येतील याच्यावर जास्त भर दिलेला आहे. कारण पेपरवरचं पेंटिंग आणि भिंतीवरचं पेंटिंग यामध्ये थोडा फरक असतो. त्याचा पेपरचा सरफेस आणि भिंतीचा सरफेस यावर आपण पेंटिंग करताना थोड्या डिफिकल्टी त्यामध्ये येतात. तर यातील काही पेंटिंगला मी पेंटिंग करण्यासाठी डार्क ब्लॅक कलरचा वापर केलेला आहे. कारण त्या व्हाईट बॅकग्राऊंडवरती डार्क पेंट एकदम उठून दिसण्यासाठी मदत होते. आणि काही पेंटिंग मी कलर यासाठी वापरले कारण त्यांची रिॲलिटी आपल्याला समजावी, प्रत्यक्षात ते कसे दिसत असतील. आणि याचबरोबर प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या चित्रांचे मी पेन्सिलने मार्किंग केलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही कोणताही रेफरन्स घेऊ शकता. आणि आपली जी कला आहे त्या कलेला कोणतंही वय किंवा वेळ याची आवश्यकता नसते. आपल्याकडे जी कला आहे ती आपण कधी केव्हाही कुठेही जोपासू शकतो. आणि ही मी काढलेली पेंटिंग आहे जी तुम्ही आता बघताय. त्यामध्ये लहान मुलांसाठी कार्टून पण आहेत आणि त्या माझ्या मनातील कल्पना आहेत त्या मी भिंतीवर रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी या काढलेल्या पेंटिंगचा मी एक प्लेबॅक घेण्यासाठी मी पेंटिंग करत असताना काही छायाचित्रे घेतलेली आहेत. ती मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की ज्या घरातील भिंती यापूर्वी शांत आणि कोवळ्या होत्या तर त्या भिंतींना एक वेगळंच रूप आलेलं आहे. आणि याआधी जसं मी घरामध्ये आत आल्यानंतर
भिंतींकडे पाहिल्यानंतर असं वाटायचं की पूर्णपणे शांत आणि रिकाम्या असलेल्या या भिंती यांचा काहीतरी वापर करता येईल. या विचारानंतर मी माझ्यातील जे टॅलेंट आहे, जी कला आहे, ती मी या भिंतींच्यावर उतरवल्यानंतर जो काही इफेक्ट आहे तो तुमच्या समोर आहे. तर अशी मी वेगवेगळ्या भिंतींवर काढलेली चित्रांची एक झलक आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, कृपा करून आपल्याकडे जे काही टॅलेंट असेल त्या टॅलेंटचा पुरेपूर वापर करायला शिका आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. जीवन हे असेच चालत राहील. आणि आता इथे वेळ झालेली आहे आपली निरोपाची आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मावळा आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.